मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु यामध्ये काही भगिनींच्या खात्यामध्येच हे पैसे येणार आहेत. व्यवस्थित माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया. महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या 1 वर्षात ही योजना यशस्वी ठरलीच, पण या योजनेने संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे. अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे आता थांबायचं नाही, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघा, यापुढे अखंडपणे ही योजना सुरू राहणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे ही माहिती देण्यात आली आहे. आता आपण समजून घेऊया आजपासून हे पैसे वाटप सुरू झालं आहे. अशी अपडेट कोणत्या ठिकाणी दिलेली आहे असे भरपूर लाभार्थी या ठिकाणी विचारतील. व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या लाडक्या बहिणीकरिता 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. उद्यापासून म्हणजेच ही माहिती काल देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून म्हणजेच आज 30 जून पासून पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. धन्यवाद.